अमरावती महानगरपालिकेमध्ये 26 जून 2019 रोजी दुपारी 4 वाजता 1 जुलै 2019 रोजी होणाऱ्या वृक्ष लागवडीबाबत माननीय आयुक्त संजय निपाणे यांच्या कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती। सदर सभेमध्ये 1 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत अमरावती महानगरपालिका क्षेत्रात 3 महिना वृक्ष लागवड करायची असल्याने वृक्ष लागवडीचे नियोजन व पद्धत तसेच लोकसहभाग कसा राहील याबाबत माननीय आयुक्त मनपा यांनी सविस्तरपणे आपले विचार व्यक्त केले। यामध्ये सर्वांना आपापला लोकसहभाग नोंदवावा असे आवाहन केले। तसेच उद्यान अधीक्षक यांनी वृक्ष लागवडी कशा प्रकारे करावी याबाबत सर्वांना समजून सांगितले। सदर सभेत शहरातील विविध भागातून सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था व ज्येष्ठ नागरिक व शहरातील मान्यवर यांचा सहभाग घेण्याचे ठरवले। शहरात 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत वृक्ष लागवड घेण्याचे ठरवण्यात आले। वृक्ष लागवडीबाबत या बैठकीत सविस्तर माहिती देण्यात आली, जशी की वृक्ष लागवड घराच्या, शाळेच्या मोकळ्या जागेत, रस्त्याचे दुतर्फा, धार्मिक स्थळी, शेतामध्ये किंवा इतर कोणत्याही मोकळ्या जागेत करू शकतो। 1 जुलै रोजी सकाळी 9:30 वाजता वृक्षदिंडी काढण्याचे ठरवण्यात आले। या दिंडीमध्ये लोकप्रतिनिधी, शालेय विद्यार्थी व मनपा अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग घेऊन दिंडी काढवायची संपूर्ण जबाबदारी शिक्षण विभागाकडे सोपवण्यात आली। वृक्षदिंडीचा मार्ग स्पर्धा परीक्षा मनपा अमरावती चपराशीपुरा येथील मनपा शाळेपर्यंत ठेवण्यात आला। वृक्षदिंडी कार्यक्रम संपल्यानंतर मुख्य वृक्षारोपण कार्यक्रम घेण्याचे ठरवण्यात आले। प्रत्येक झोनमध्ये सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत वृक्षारोपण कार्यक्रम सहाय्यक आयुक्त यांनी राबवण्याचे निर्देश मनपा आयुक्त यांनी यावेळी दिले। प्रत्येक झोनमध्ये प्रभागनिहाय वृक्ष लागवड कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। प्रत्येक प्रभागाच्या नगरसेवकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येणार आहे। हरित सेना नोंदणीबाबत सर्व विभाग प्रमुखांनी त्वरित माहिती उद्यान विभागाकडे उपलब्ध करून द्यावी। वृक्ष लागवड शक्यतो पावसाळ्याच्या किंवा पाणी देण्याची व्यवस्था असल्यास केव्हाही करता येईल। जमिनीमध्ये 2 फूट किंवा 1.5 फूट आकारमानाचा गड्डा खोदून त्यामध्ये चांगली माती व शेणखत किंवा गांडूळ खत टाकून त्यात पिशवीतील रोपे पिशवी वेगळी काढून लावावे। या बैठकीत या संपूर्ण वृक्षारोपण कसे करावे या बाबींची सविस्तर माहिती देण्यात आली। या बैठकीला उपायुक्त नरेंद्र वानखडे, सहाय्यक आयुक्त विशाखा मोटघरे, अमित डेंगरे, तौसिफ काजी, शिक्षण अधिकारी अनिल कोल्हे, उद्यान अधीक्षक प्रमोद येवतीकर, जनसंपर्क अधिकारी भूषण पुषतकर, उप अभियंता कार्यशाळा स्वप्नील जसवंते, सहाय्यक निरीक्षक श्रीकांत गिरे आदी उपस्थित होते। बीसीएन न्यूज ब्युरो अमरावती।